आता इथं माझी सँडविचची तयारी चालू आहे, सँडविच बनवायची. आणि इकडे ह्यांचं काय चाललंय बाबा? आता एवढं प्रेम हा मग अशीच भांडू होती पप्पांना. आज त्याचा पाय दुखायला लागलेले म्हणून ह्यांनी चोळून द्यायला लागले जरा. चला आता मी घेते बनवून पटपट. हा बघ, ह्यांना म्हटलं तर मला तयारी करू लागा, तर काय नाही असता तर पाय चोळून देत बसतात. तर माझी तयारी झाली सगळी, आंघोळीन सवळण होईपर्यंत. झालं. इथं अंडा घालून सँडविच बनवायचे, मुलांना आवडतं सगळ्यांना जास्त, त्यामुळे जवळपास सगळी तयारी करून घेतली मी. आणि इकडं आरव आमचा बघा ब्रेड काढायला लागलाय. एवढं सिक्वेन्स न तसं नसतं ठेवायचं, असं काढायचं असतंय, अर्धा अर्ध ठेवायचं. हा असता आली बे आजोबांना चहाचा कप घेऊन. तिथं आजोबा चहा पिलेत मगाशी. सावकाश सावकाश. हा काय सँडविच ब्रेड टाकून बनवायचं आपण छान छान. हा लागला बाय हात कशाला तरी कामाला. मग काय इथं माझं इकडं बनवून तयार होते तोपर्यंत अहो म्हटले राहू दे मी अंडी फोडून देतो, म्हटले तू बाकीची तयारी करून घे. आणि हो आता जर तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल ना तर अंड्याच्या ऐवजी तुम्ही ना बेसनचं पीठ घाला, खूप छान लागते. असता लांब सरक पोळण. आणि तसं बघायचं म्हटलं तर ना मुलांचं आहोंचं म्हणजे घरात सगळ्यांचंच फेवरेट आहे, सगळ्यांना खूप जास्त आवडतं हे वाला सँडविच बरं का. बाकी तर काय आपण खातच असतो. इकडं मी भांडी धुवायला हात धुवायला आले तोपर्यंत बघा पनीर थोडं शेवटच्याला कमी पडलं होतं म्हणून म्हणजे मला घेत. होय 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 बघितला म्हणजे मी खिसून ठेवलं होतं, मग सगळे बनवले त्याच्यात संपलं, मग ते बाकी एक्स्ट्रा ठेवलं होतं. छान बनले ना. हा चला आता ब्रेड वाजते पटकन. हा आता कसं पावसात भिजून आलं होतं त्याच्यामुळे असं म्हटलं तर गरमागरम बनवून खायची मजा जरा वेगळीच असते हो की नाही. तर म्हणून पटपट जरा तयारी लागली होते. इथे बसायचं. इथे बसायचं. इथे सगळ्यात अगोदर पहिला आस्ताला दिलं आणि आजोबांना दिलं. आता सॉस बरोबर खायला हे यांना खूप आवडतं ना, त्याच्यामुळे ही म्हणते अजून सॉस द्या अजून सॉस द्या असं चालू होतं. कसं लागते काय आणि ह्या सँडविचची ना डिटेल रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण जाऊन नक्की पहा. आता इकडे हे तर सगळे मनसोक्त खाऊन घ्यायला लागलेत. माझं थोडंसंच राहिले बनवायचं, ते पण आता घेते मी बनवून. इथं झालं झालं पाणी झालं तर ह्यांचं सगळ्यांचं तर मेन खाऊन झालं. आता आपण दोघं खाऊ आणि ते माझ्यासाठी थांबलाय बरंच झालं. थँक्यू. कसं बी सोडून खाल्लं असतं तर काय तुम्हाला सोडलं नसतं मी. काल पावसात भिजलेल्या व्लॉगचा तुम्ही भरपूर आनंद घेतला, तुमच्या कमेंट्स वाचून मला ते कळालं आणि मला सुद्धा खूप छान वाटलं. ते झालं एकदा पटकन खायला बसू. तुम्हाला खरं सांगू का मी आज लय खुश आहे. का मला संध्याकाळी स्वयंपाक करायचा नाही. आता एवढं केले ही कोण खायचं नाही, एवढं केलंय की बरोबर आहे, पण असं स्वयंपाक करायचं प्रेशर नाही आता मला. तास घालवलं याचं काय? ही जिभेची चोचली होते ना. कशी जिभे चोचले, जिभे पोट भरत चोचले असते. मग काय तरी चला आता एवढं खाऊन घ्यायचंय, पण इकडं एवढं बघा इकडं पसारा तर लय झाला. एवढं आता खायचं एवढं सगळं असं वाटतं कधी कधी त्या शरीरात सारखं चुटकी वाजवली ना असं क्लिअर व्हायला पाहिजे, पण काय होत नाही. बसतो आता आम्ही खात बसतो. किती पण काढ झोपू द्या, पण तिला जर म्हणलं असता ओट तुला सॉस खायला ते हसतो लगे असंच करते. मग
कुठे आहे सॉस माझा सॉस कुठे आहे हा? कसं लागतं? छान झालं. हा, खरंच एकदम मस्त झाले आणि ना या सगळेजण मस्त असं सँडविच खायला. आणि तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. बाय. बाय.